तारापूर एमआयडीसी व बोईसर शहरावर आता तिसऱ्या डोळ्याची नजर राहणार आहे। या सीसीटीव्हीचा उपयोग गुन्हेगारी रोखण्यासाठी मोठी मदत पोलीस नागरिकांना होणार आहे। तारापूर एमआयडीसी टीमामार्फत संपूर्ण शहरावर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्हीचे जाळे तयार करण्यात आले असून याचे उद्घाटन विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण डिव्हिजनचे संजय दराडे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नराळे, पालघर जिल्ह्यातील पोलीस स्टेशनमधील पोलीस अधीक्षक, अंमलदार, पोलीस शांतता कमिटी, पीडित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी पालघर पोलीस दलाने जिल्ह्यातील वाडा, सफाळे, बोईसर, पालघर म्हणून पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांच्या चोरी झालेल्या मोबाईल, सोने, नाणे, दागिने तर मुद्देमाल हस्तांतरण संजय दराडे यांच्या हस्ते या नागरिकांना वितरण करण्यात आले। यामध्ये 4 गाड्या, सोने, चांदी, दागिने, दुकानांमधील टीव्ही, नागरिकांचे मोबाईल फोन अशा वस्तू मोठ्या प्रमाणात नागरिकांनी अथक परिश्रमाने चोरट्यांकडून जप्त केलेल्या या वस्तूंचे वाटप करण्यात आले। पालघर पोलीस दल करत असलेल्या कामगिरीचे महासंचालक संजय दराडे यांनी कौतुक केले। यावेळी नागरिकांच्या भावना अतिशय भावनिक पाहायला मिळाल्या। चोरी झाल्यानंतर आपण पोलिसांना तक्रार देतो, पोलिसांना दोषी ठरवतो, मात्र उशिरा का होईना पोलीस योग्य तो छडा लावत मुद्देमालासह आरोपीला पकडण्यात पालघर पोलीस दल यशस्वी होते। हे पालघर पोलीस दलाचे कौतुक जमलेल्या नागरिकांनी केले। पाहूया विशेष पोलीस महासंचालक संजय दराडे यांचे। आजच्या जमान्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा हा अतिशय महत्त्वाचा झालेला आहे। आपण जर बघितलं असेल तर आज जवळजवळ प्रत्येक माणसाने आपल्या घरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला आहे। घराच्या आतमध्ये आहे, घराच्या बाहेर आहे। प्रत्येक शॉप ओनर जो आहे तो आज दुकानामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावतो आहे। सोसायट्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लागले जात आहे। तर सीसीटीव्ही कॅमेरा हा एक थर्ड आय सारखा झालेला आहे की जो कोणतीही गंभीर घटना झाल्यानंतर आपण त्याचा वापर करून त्या आरोपीपर्यंत आपण पोहोचू शकतो आणि एक आत्मविश्वास आणि कॉन्फिडन्स आपल्या जो कॅमेरा लावलेला आहे त्याला सुद्धा असतो की आपण आता कॅमेरा लावलेला आहे, जर कोणी काही गडबड केली तर आपण त्याला पकडू शकतो कॅमेऱ्यामध्ये। आणि या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा आम्हाला क्राईम प्रिव्हेन्शनसाठी सुद्धा वापर होतो, ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी सुद्धा वापर होतो आणि जे काही गंभीर गुन्हे आहे ते डिटेक्शनसाठी सुद्धा त्याचा वापर होतो। त्यामुळे आज जो काही टीमामार्फत हा जो काही कॅमेरा लागलेला आहे त्याचा नक्की आपल्या पोलिसिंगला वापर होईल आणि पोलिसिंगमध्ये त्याचा भरघोस असा फायदा होईल असा विश्वास मला वाटतो।